संघात नेहमी त्याचा वर्चस्व राहताना आपल्याला पाहायला मिळालंय. एक कमालीचा कॉर्नर म्हणून त्याची ख्याती आहे. एक आक्रमक रायडर म्हणून त्याची ओळख आहे. तो राज मोरे आपण पाहतोय फर्स्ट स्लिप मध्ये. शाकिब सिद्दीक स्ट्राईक. यावेळेचा हा चेंडू कमालीचा चेंडू. वेगावर स्वार झालेला निशी कर्डेकर पाहतोय. पंचाच्या भूमिकेत आपण पुरुषोत्तम भगत यांना पाहतोय. बरीच वर्ष त्यांनी क्रिकेटसाठी झिजवली. आणि यावेळेचा हाही चेंडू कमालीची गोलंदाजी. निशी कर्डेकर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी तो नेहमीच करत आलाय आणि त्याचं स्वप्न असतं की माझं षटक चांगलं पडावं. त्यासाठी त्याची मेहनत सुद्धा त्याच पद्धतीची आहे. यावेळेचा हा ऑफ साईडच्या बाहेर जाणारा चेंडू आपण पाहतोय. अव्वल स्वरूपाची एक धाव पण पाहतोय. धाव पलकर धावा येतात त्या 3. रोहातील 4 बलाढ्य संघ आपण पाहतोय. यावेळचा स्लोवर 1 पद्धतीचा चेंडू. शाकिबला काही समजला नाही. शाकिबला सुद्धा माहित आहे की निशी कर्णकर एक घातक गोलंदाजी. त्याची गोलंदाजी गेल्यानंतर येणाऱ्या गोलंदाजावर आक्रमण करण्यासाठी मला मैदानात राहावं लागेल. त्यासाठी मला हा चेंडू विरुद्ध सावध पवित्रा घ्यावा लागेल. यावेळचा तो अजून एक कट आपण पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी निशी कर्णकरच्या माध्यमातून. अगदी कंजूस गोलंदाज म्हणून ओळखलं जातं. त्याच कारणास्तव ही गोलंदाजी चांगल्या पद्धतीची पाहायला मिळतोय. वाईट चेंडू आपण पाहतोय. बाउन्सर पद्धतीचा चेंडू फलंदाजाच्या डोक्यावरून गेलाय. चांगल्या पद्धतीचा निर्णय आपण पाहतोय मोहम्मद बकवाल सर. मोहम्मद बकवाल सर आणि पुरुषोत्तम भगत या नावांची चर्चा नेहमीच असते. कारण मोठ्या मोठ्या स्पर्धेत हेच पंच असतात, हेच महागुरू असतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णय त्यांच्याकडून नेहमी पाहायला आलात. हा चेंडू कमालीचा चेंडू आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचे गोलंदाजी बाबत केवळ 4 धावा देऊन पहिला षटक समाप्त केलाय निशी कर्णकरने. कमालीची गोलंदाजी. दुसरा कोणता गोलंदाज येईल? कोणती विकेट न देता 4 धावा. सावध सुरुवात म्हणूया रोहा रॉयल संघाची. चला राणा जरा वेळेवर नियंत्रण ठेवा. रणनीती कशी आखायची, कधी आखायची, कारण आपला अर्धा तास आणि हा आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस. राणा मोरे गोलंदाजी मार्कवर. सगळ्यांच्या तोंडांवर जे नाव असतं ते राणा मोरे. पहिला चेंडू. यावेळचा हा फटका आपण पाहतोय पण मात्र मोठी सफलता घेतोय राणा. देतोय आपल्या संघाला एक मोठी विकेट. सलमान सिद्दीक बॅक टू डगआउट. फलंदाज क्रमांक पहिला बाद. आशिष मोरे झेल खाली आले. आशिष मोरेने सुरेख झेल संपन्न केला आणि नक्कीच सलमान सिद्दीकला माघारी पाठवलाय. नवीन फलंदाज मैदानात दाखल. कोण आलं? आम्ही आलो ना. बारावा खेळाडू अमीन तुलवे. नावं सांगण्यासाठी नक्कीच पाठवा. अरबाज एक हार्ड हिटर फलंदाज. रोहा सारखी तारणहार होईल का अरबाज? पहिला चेंडू खोला टाकला. राणा मोरे काच्या विरुद्ध चिला नाही आहे. राणा मोरे ते सांगतोय
चांगल्या पद्धतीचा खेळ नेहमीच करतात राणा मोरे. राणा मोरेची चिकाटी आपण नेहमीच पाहतो. यावेळेचा हा चेंडू फिरवलाय, फलंदाजाची गिरकी घेणारा चेंडू आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. ही चेंडू कमालीची गोलंदाजी. एकेकाळी राणा मोरे फक्त फलंदाज म्हणून ओळखला जायचा. ज्याप्रमाणे पवन केला आलाय त्याच पद्धतीने राणा मोरे आले की काय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी राणा मोरेच्या माध्यमातून पाहायला मिळते. 8 डावा डिपेंड करणारा पवन केने आपण या 2 आठवड्यात पाहिला. पवन केने म्हणून आपण पाहिला तर नक्कीच बॅट्समन म्हणून पाहायचो, पण पवन केने आता चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. राणा मोरे सुद्धा तेच म्हणतोय की मला बॅट्समन म्हणून का घेता, मी ऑलराऊंडर आहे, तेच दाखवतोय. पण अरबाज एक तडाखेबंद फलंदाज आहे, त्याच्या बॅटीतून मोठे धमाके येतील का, हा प्रश्नचिन्ह, त्याला उत्तर द्यावं लागेल. रोहा रॉयल संघाची अनबान शान अरबाज. 1 to go. यावेळचा कमालीचा चेंडू. काय गोलंदाजी केली राणा मोरेजी. मेडन षटक हाताळलंय. टाळ्या वाजवल्या पाहिजे राणा मोरेसाठी. कमालीचं षटक. एक सुद्धा धाव न देता 5 चेंडू अरबाजला डॉट खेळवलेत. पहिल्या चेंडूवर सलमान सिद्दीक बाद झालाय. कमालीची गोलंदाजी. राणा मोरे रबर बॉल मधील हिरो आहे की काय. पण मात्र या रबर बॉल मध्ये एखादा असा षटक येतोय त्यातून 4-5 षटका सहजरित्या मिळू शकतात. फक्त चेंडू बॅटवर यायला पाहिजे. बॅटवर त्याला येण्याची वाट पाहावी लागेल आणि मगच वाट पाहावी लागेल. बॉलर नेम सिराज अनिल. बऱ्याच दिवसांनी अनिल सुद्धा आगमन झालंय, कारण जेव्हा जेव्हा मोठ्या स्पर्धा असतात तेव्हा अनिलचं आगमन रोहानगरीत होतं. तोच आलेला आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळचा पहिला चेंडू अगदी उंच खेळलाय, तेवढा डिस्टन्स सुद्धा क्लिअर होईल. पहिला षटकार आलाय शाकिब सिद्दीच्या बॅटीतून. दहा धावा. जी सुरुवात हवी आहे ती सुरुवात करण्यास सुरुवात केली शाकिब सिद्दीक. एक आक्रमक, एक हार्ड हिटर फलंदाज आहे. आण्याला सुद्धा कमबॅक करावं लागेल, कारण निशीकडे कसं राणा असेल आणि काय गोलंदाजी केले. पण मात्र शाकिब सिद्दीक सांगत असेल की मी सुद्धा या संघाचा तारणार आहे, या संघाचा मी आक्रमक फलंदाज आहे. माझी बॅट आग ओकणारी फलंदाजी करणार का, या प्रश्नचिन्हाचं उत्तर पुढील चेंडूवर पाहायला मिळतोय. एक षटका खाल्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी अनिल याची. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. धावांना रोख लावलाय, अगदी 10 धावांपर्यंत पोहोचलाय. 14 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळेचा आडव्या बॅटने खेळलेला चेंडू आपण पाहतोय. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा मानस धाडस आणि दुसरी धाव सुद्धा सुखरूपरित्या पूर्ण. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळतं. या चोरट्या धावा 2 सुद्धा पाहायला मिळतात. बारा धावा धावफलकावर आपण पाहतोय. शाकिब सिद्दीक याच मैदानावर रोज संध्याकाळी जे आग ओकणारे फटके खेळत असतो तीच आग ओकणारी फलंदाजी रॉयल्स किंवा मोल्लेकरांना पाहायला मिळेल काय. यावेळेचा हा फटका आपण पाहतोय, काहीतरी मेसेज पाहायला मिळतो. एक धाव घेतली आणि एकच धाव राज मोरेच्या लाग आहे. राज मोरे डाण्या वाघ आहे, राज मोरे आग आहे, कारण राज मोरे कबड्डीच्या या चौकोनातील बादशाह आहे.
तोच राजमोरे आपण पाहतोय राणा मोरेच्या मागे आहे. यावेळचा हा चेंडू अरबाजला चकवणारा. अरबाज आज का जास्त बिर्याणी खाऊन आलाय की काय प्रश्नचिन्ह आहे. कारण अरबाज कडे जी ताकद आहे, अरबाज कडे जे फटके मारण्याची क्षमता आहे ती मात्र दिसत नाहीये. यावेळचा हा फटका आपण पाहतोय चेंडू चौकार पाहायला मिळतोय. बऱ्याच उशिरा अरबाच्या बॅटीतून चौकार पाहायला मिळतोय. 10 फलकावर होतोय बदल. 17 धावा. टेम्पो ठेवला का बघ. टेम्पो ठेवला का बघ. पुढं असेल बघ पिशवी. पावसाळी क्रिकेट. पाऊस थोडीशी झोक यायला पाहिजे. वाट पाहतोय पण बलंदाजी करणारे म्हणत असेल की पाऊस आमच्या वेळेला नको की आमच्यावर हवा. याचं उत्तर मैदानात द्यावं लागेल. 4थं षटक निर्णायक षटक घेऊन येतोय आशिष मोरे. बायकर मॅन याच्या पहिल्या चेंडूवर हा आक्रमक फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषे बाहेर षटकार. शाकिब सिद्दीक या बॅटीतून दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. मगाच्या आपण पाहिला तर अनिलच्या पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. यावेळचा दुसरा चेंडू निर्धाव. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आशिष मोरे सुद्धा नेहमी करत आलाय. यावेळचा चांगल्या पद्धतीचा चेंडू आपण पाहायला मिळतोय आशिष मोरे. जर बॉल आला असेल तर मैदानात पाठवायचंय. तीन चेंडूचा खेळ झालाय. 6 धावा या षटकात आल्यात. शाकिब सिद्दीक 3 मोठे फटके खेळेल का? आपल्या संघासाठी जी हवी ती धावसंख्या उभारेल का? प्रश्नचिन्ह आहे. त्याला उत्तर त्यालाच द्यावं लागेल. राणामुळे थोडा काही दुखापत झाले की काय? चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. हे स्वतःचं मैदान आहे. इथं नेहमीच तुम्ही प्रॅक्टिस करत असता त्यामुळे तुमच्या बॅटीतून मोठे फटके येणं काळाची गरज आहे. पण मात्र शांत ठेवलंय हृदय 11 रोड खुर्द संघाने. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. शेवटचा चेंडूवर 1 धाव घेतली. आणि फलंदाज बाद. 4 षटकाचा खेळ समाप्त झाला. केवळ 24 धावा धावफलकावर झाला आणि 25 धावा. 6च्या गतीने फक्त या धावा करायच्या आहेत. एक छोटंसं आव्हान असेल. विनंती असेल धाटाव संघ आणि विनंती असेल रिक्षा 11 मोरेवाडी संघ या आपला सुद्धा आपण टॉस करूया.
या मॅचची सुद्धा भरपूर लोक वाट बघतात. मग धाटावकर वाट बघत असेल की आमचे सिद्धू मोरे कशा पद्धतीचे आज खेळी करते पाहावं लागेल. कारण आरटी मध्ये रबर बॉल मध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये सिलेक्शन झालेला सिद्धू मोरे आपल्याला पाहायला मिळतो. राणा मोरे, निशी कर्णेकर, सुराग दाभाडे हे 4 खेळाडू नक्कीच पाहायला मिळतात. कारण रबर बॉल आपल्याकडे खेळला जात नाही, त्यासाठी दिसत नाही आहे आणि त्याच कारणास्तव खेळाडूंना आपल्याकडे बोली जास्त लागत नाही आहे. एक छोटासा प्रयत्न आपण दिपेश भोईर स्मृती चषकात केलाय आणि त्याच कारणास्तव प्रयत्नाला आपण चांगल्या पद्धतीने साथ देताना पाहायला मिळते. चला धाटाव संघाचा कर्णधार या सोडून घे तिकडे लगेच. कमी धावा द्यायची आहे, चांगली गोलंदाजी करायची आहे, त्यासाठी चांगले गोलंदाज वापरावे लागतील. चांगल्या पद्धतीचं मैदान नक्कीच झालंय. कारण दोन्ही एंडला आपण पाहिलं तर मोठमोठे खड्डे पडले होते. एक ब्रास ट्रॉली आपण टाकली तिथे. 5,000 रुपयाचा फटका या मंडळाला नक्कीच मिळालाय. पण मात्र गोलंदाजाची काळजी घेतली जाते, फलंदाजाची काळजी घेतली जाते. सुफियान सिद्दीक सुद्धा नाराज असतील, कारण सुफियान सिद्दीक नेहमी म्हणत असतात की जरा टेनिसचा असता तर मी सुद्धा उतरला असतो. वजन जास्त आहे, पण मात्र वजनदार फटके सुद्धा मी मारत असतो. तर हा पावसाळा सीझन जाऊ द्या, माझी सोय तुम्हाला ताकद मिळेल पाहायला. कारण सालाबाजीवर आपण पाहतोय अनिल आणि नक्कीच निशी कर्णेकर. धाटाव संघाने नाणेफेक जिंकलेली आहे, आपला निर्णय सुद्धा काढवायचा आहे. पहिला षटक घेऊन साकिब सिद्दीक एक चांगला गोलंदाज आहे आणि या मैदानाचा त्याला चांगला अनुभव आहे, तशीच गोलंदाजी त्याला करावी लागेल. पंचांना ऑफिशियल आपण इशारा पाहतोय. सामना होतो सुरुवात, जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. पहिला चेंडूवर एक नो लुकिंग शॉट पाहायला मिळतोय. चेंडू थांबलाय, तुम्हाला पळूनच धावा काढाव्या लागतील, कारण हे पावसाळी क्रिकेट आहे. इथे चेंडू कधी फास्ट मारा म्हणून म्हटलं जातं, वाऱ्याच्या पुढे आणि पावसाच्या पाण्याच्या मध्ये आणि आगीच्या मध्ये कधी पुढे पडू नका. त्याचं जे उत्तर आहे, ही धरणी माता किती कडक असते त्याला नरम करण्याचं काम पाऊस नेहमी करत असतो, आणि किती तुम्ही कडक असाल तर तुम्हाला जळायचं काम आग करत असेल. किती तुम्ही बलवान असाल तर तुम्हाला वाऱ्यावर उडवून नेण्याची ताकद या वाऱ्यामध्ये असते. मैदानात तेच करायचं आहे. वेगवान गोलंदाजाच्या विरोधात तुम्हाला धावा करायच्या आहेत. जुलै महिना आपण पाहतोय, जुलै महिन्यात पाऊस पडत नाही आहे. मे महिन्यातच वल्गन मारली आहे. हा एक कारनामा आपण बऱ्याच वर्षांनी पाहिला आहे. जी महामारी आली कोरोना, ती सुद्धा पाहिली आहे. कोणाशी घेणं देणं नाही आहे. तुमचं जीवन हे क्रिकेट आहे, तुम्हाला खेळायचं आहे, हसायचं, आनंद घ्यायचा आहे. पंचांचा इशारा तोच येतोय की माझे 2 हात सुद्धा मी वाईट ट्रेडिशन दाखवतोय. आव्हान स्वरूपाची धाव घ्या.
जीवन सुंदर आहे, त्याचा आनंद जरूर घ्या आणि त्याच कारणाचं तुमचा आयुष्य आनंदी करा. तर आपण पाहतोय मरणाचे भरपूर किस्से येत असतात, तर त्या किस्स्यात आपण सहजभागी व्हायचं नाही आहे. त्याचं उत्तर आपण पाहतोय निशिकर्णीच्या बॅटीतून आलेला हा धमाका षटकार. उद्या आपण एक गाव रोहा तालुक्यातील आणि 4 आयकॉन रोहा तालुक्यातील हा जबरदस्त फॉर्मॅट सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यासाठी सुद्धा डोळे आसुसलेले असतील, पण त्यानंतर ओपन गाव म्हणजे कोणत्याही तालुक्यातील एक गाव येऊ शकतो आणि त्यांचा सुद्धा आपण खेळ पाहू शकतो. यावेळचा नो लुक शॉट आपण पाहतोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, पण मात्र इथं झेल जमीनला दान अंदाज आला नाही आहे. त्याच कारणास्तव 2 धावा धावून पूर्ण करते निशी कर्णेकर. शेवटच्या दिवसाला आपण पाहणार आहोत एक गाव 7 खेळाडूंनी आयकॉन ओपन, कुठलेही आयकॉन तुम्ही घेऊ शकता या स्पर्धेतील फॉर्मॅट. यावेळचा हा एक कलात्मक फटका सरळ बॅटने पाठवला, चेंडू सीमारेषे बाहेर षटकार. सतरा धावा आपण धावफलकावर पाहतोय. 5 चेंडूचा खेळ झालाय. यावेळचा हा वेगावर स्वार झाला चेंडू आपण पाहतोय. 17 धावा काहीसा मागडा म्हणता येईल शाकिब, पण मात्र संघाने धावाच केलत नाही. त्याच कारणास्तव थोडा लेझी क्रिकेट पाहायला मिळते रोहा रॉयल संघाकडून. आज दुपारवरून आमचे मित्र शाकीर माडकर असतील किंवा सलीम सिद्दीक असतील, हे सुद्धा पाहत असतील. थोडा आजचा हा परफॉर्मन्स रोहा रॉयल मोल्ला संघाचा थोडा ढासळलेला पाहायला मिळतोय. आमीन तुळमे आलाय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू आपण पाहतोय वाईट चेंडू आणि या बाईच्या स्वरूपाच्या 2 धावा घेतल्या जात आहेत. उडवला काय सांगितलं ना चांगल्या पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर वाईट चेंडू पाहायला मिळतोय. वाईट प्लस बाईची प्ले 1 धाव अशा 2 धावा पाहायला मिळतात. 21 धावा धाव फलकावर. अजून 4 धावांची गरज असेल. अनिल एखादा मोठा फटका खेळेल का, याचं उत्तर अनिलच्या बॅटीतून पाहायला मिळतोय. पण मात्र इथं सुरेख झेल घेतलाय आणि फलंदाज बाद होतोय. ज्याच्यावर रॉयल संघाच्या नजरा असतात, ज्याच्यावर धाटाव संघाच्या नजरा असतात आणि रोडगावचा अभिमान, रोडगावचा स्वाभिमान पाहतो आपण. राणा मोरे मैदानात आलाय. रबर बॉलसाठी जबरदस्त मेहनत राणा मोरे घेताना पाहायला मिळतात. रीलच्या माध्यमातून राणा मोरेचे फटके सुद्धा पाहायला मिळतात. ऋषी कर्णेकर आणि राणा मोरे हे रोड गावाला पडलेलं सुंदर असं गोड स्वप्न आहे आणि या स्वप्नात ते सितारे आपण पाहतोय. ज्या दादाच्या नेतृत्वाखाली हा संघ तयार झाला तो नयन जोशी आपण पाहतोय आज डगआउट मधून, अर्थात व्यवस्थापकाच्या भूमिकेत आहे. यावेळचा हा फटका आपण पाहतोय. राणा मोरे मॅच संपून टाकतोय. आल्या चेंडूला पाठवतोय सीमा पार आणि विजयाचा करतोय जल्लोष साजरा. विजय संघाचे कौतुक. चला धाटाव संघ आपला निर्णय काढवा. क्षेत्ररक्षण
रॉयल्स ना ते हिचं. चला धाटाव संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते रिशा 11 मोर्याळी. या रिशा 11 नावाची सुद्धा या